आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय करत होतास? मी आले नसते तर काय झालं असतं? जर तुला काही झालं असतं तर मी स्वतःला माफ करू शकले नसते. जरा बघ तरी या सगळ्यांचे चेहरे. सॉरी ताई. जेव्हा हे सगळे फुगे मारत होते तेव्हा छोटू छतावरून खाली पडणार होता हे मला कसं दिसलं? हे सर्व काय घडतंय माझ्यासोबत? हे एक मोठं गूढच आहे. मला तर काहीच कळत नाहीये. माहित नाही कुठे ठेवलंय. आठवते का ग तुला? अहो पण मी तर इथेच ठेवले होते. पाहिलं नाही ना तिने? तिला समजायला नको म्हणूनच तर इथे ठेवले होते. मग गेले कुठे? बाबा. बाबा, आई. मला आधी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट बोला बघू. अगं कॉंग्रॅच्युलेशन्स कशाला आणि ऑल द बेस्ट कशाला? कॉंग्रॅट्स यासाठी की मी फर्स्ट क्लासने पास झाले. कॉंग्रॅट्स बाळा. आई. बरं ऑल द बेस्ट कशासाठी? मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यासाठी. जॉब साठी? हे कशाला बेटा? का नाही बाबा, आजपर्यंत फक्त तुम्हीच मेहनत केली. तुला नोकरी करायची काही गरज नाहीये. मी सर्व काही पाहून घेईन. कसे पाहणार आहात बाबा? तुमच्या एकट्याच्या कमाईवर घरचं भाडं भरायचं असतं. आम्हा दोघींच्या लहान मोठ्या गरजा भागवायच्या असतात बाबा. आणि कार लोन सुद्धा क्लिअर करायचंय, तेही याच महिन्यामध्ये. आणि तसं नाही केलं तर बँकवाले आपला आधार असलेली टॅक्सी त्यांच्या ताब्यात घेतील. हेच तर लिहिलंय पेपरवर. बरोबर बोलतेय ना बाबा? हेच आहेत ना जे तुम्ही लपवत होता? एक्झाम मध्ये जरी मी पहिली आले तरी जीवनाच्या लढाईत हरू द्याल मला. मुलगा मुलगी एक समान आहेत असं म्हणता ना तुम्ही? मग मला मुलगा बनून घराची जबाबदारी घेऊ द्या. माझ्या शिक्षणासाठी तुम्ही किती खर्च केला. कार लोन क्लिअर न करता तुम्ही माझी फी भरली बाबा. त्या बदल्यात आपलं कार लोन क्लिअर करण्याची एक संधी तर द्या प्लीज. पण आज सणाच्या दिवशी इंटरव्ह्यू. अर्जंट रिक्वायरमेंट होती ना बाबा. तुमची संमती असेल तरच मी इंटरव्ह्यूला जाईन. आणि तुमच्या इच्छेविरुद्ध मी कधीच नाही जाणार. एवढा विश्वास आहे ना माझ्यावर? रोहितचा घोडा अगदी वेगात पुढे जात आहे. अरे वा, सुरेशचा घोडा सुद्धा अगदी रोहितच्या घोड्याच्या पुढे जातोय.
पण तो कुठे? या गेमचा खरा नायक कुठे? कुठे तो? विश्वनायका राज्य राज्यपालका मेल मेल कोट्ला अग्नि हे काय पाहतोय मी? करण सर्वात मागे आहे. आजपर्यंत कोणत्याही रेसमध्ये करण कधीच हरला नाहीये. अपयश काय असतं ते बहुतेक करणला माहीतच नाहीये, कारण तो नेहमी जिंकतच आलाय आणि म्हणूनच तो आहे किंग ऑफ ऑल रेसेस करण. सर्वांना मागे टाकून पुढे येत आहे अजिंक्य खेळाडू. आता करण फिनिशिंग लाईनच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय. पाहूया काय होतंय. खेळामध्ये बाजी कधीही पलटू शकते. कम ऑन करण, वी आर वेटिंग फॉर यू. आणि आजच्या रेस मध्ये सुद्धा अखेर करणनेच बाजी मारली आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव आहे, लवली. वाव करण. कॉंग्रॅट्स करण. तुझ्या जिंकण्याचं कारण आहे लकी ब्रेसलेट. लक बिकवर माझा विश्वास नाही आहे, फक्त स्वतःवर विश्वास आहे. जेव्हा तू सगळ्यात मागे होतास तेव्हा काही वेळासाठी वाटलं की तू हरशील की काय, पण शेवटी तू जिंकलास. आय एम सो लकी. मला वाटलं होतं की रेस आहे, पण इथे आलो, सगळ्यांना बघितलं तेव्हा कळलं सगळे कच्चा लिंबू आहेत. ते फक्त स्वप्नात जिंकू शकतात, कारण स्पर्धा कुठलीही असली तरी जिंकणारा फक्त मीच आहे, दुसरं कुणी नाही माझ्या समोर. आय एम सो लकी करण. हे नॉट टुडे. तुझ्या अंगाला जो कलर लागलाय तो माझ्या कपड्यांना लागेल आणि मला ते आवडणार नाही. अरे पण आज तर होळी आहे, रंग तर लागणारच ना. ते काही असू दे ग, मला आवडत नाहीत त्या गोष्टी मी जवळ कधीच घेत नाही, मग तो रंग असो किंवा दुसरं काही. दॅट्स वाय आय लव्ह यू करण. आय लव्ह यू सो मच. सौंदर्यावर मी नेहमीच प्रेम करतो, पण प्रेमात फसणारा वगैरे मी नाहीये. रंग नको लावू प्लीज. ओके प्लीज. दादा, इथून शॉर्टकट आहे, जाऊ शकतो ना? तो रस्ता जरा डेंजर आहे ताई. असं म्हणतात तिथे भूताखेतांची भानगड आहे. जाऊ दे ताई, 1 किलोमीटर गोल फिरूनच जाऊ. माझी ऑटो बंद पडली मॅडम, तुम्हाला इथेच उतरावं लागेल.
इंटरव्ह्यूला लेट गेलं तर बरं दिसणार नाही. इंटरव्ह्यूमध्ये हे पण बघणार की कॅन्डिडेट्स दिलेल्या वेळेत येतात की नाही. इट्स ऑल अबाउट टायमिंग. घाबरू नका. ते बघा, ते निघून गेलेत. अरे मला उशीर होतोय, मला जायला हवं. नेत्राला गेल्या जन्मी दिलेलं वचन मला पूर्ण करायला हवं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या पिऊन घ्या, सगळ्यांनी या. नीट पोटभर पिऊन घ्या. त्या महादेवाचा आशीर्वाद आहे म्हणून तर तुम्हा सर्वांची अशी सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या भक्तिणीला लाभलंय. 1880 पासून चालणार हे द्वंद्व आज पण तसंच चालू आहे. मी नेहमीच माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचते, परंतु कधीच त्यात यशस्वी होत नाही. त्यासाठीच मी 6व्यांदा जन्म घेतलाय आणि याही वेळी मी आधीसारखाच प्रयत्न करणार आहे, अगदी प्राण गमवावा लागला तरीही. कारण ही तुम्ही माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला वचन दिलंय. नागलोकात सर्व श्रेष्ठ असूनही मी मात्र त्या दुष्ट चांडळाला इतकी वर्ष मात का देऊ शकत नाहीये. त्या राक्षसाच्या हाती माझाच बळी जातो. दैव कार्यात इतकी विघ्न का यावीत? मी त्या राक्षसावर मात करण्यासाठी असक्षम आहे आणि मी अर्जुनाशी लग्न करून तो नागमणी कधीही मिळवू शकणार नाही का?
यावेळी तू मला इथे का बोलवलंस? आई, आज त्रिपुरा पौर्णिमा आहे. आजच्या रात्री मला आणि अर्जुनाला एकत्र येऊन तो नागमणी मिळवावाच लागेल आणि त्या राक्षसाचा अंत करावा लागेल. या आधीच्या 5 जन्मांमध्ये जे होऊ शकलं नाही ते मला या जन्मामध्ये करावंच लागेल. हे माते, तू आजवर आम्हा नागांची आणि आमच्या परिवाराची नेहमीच पूजा करत आलीस आणि म्हणूनच आज एक महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी तुला इथे बोलावलंय. मला आजवर अर्जुनवरच्या माझ्या प्रेमावर नेहमीच विश्वास होता. असं म्हणतात की तुम्हा मनुष्यांना त्यांच्या भविष्याची जाणीव असायलाच हवी आई. आणि म्हणूनच आई या नात्याने मला तुझ्याकडून एक वचन हवंय. मला वचन दे, मला वचन दे, मला वचन दे, मला वचन दे. आजच्या या दिवसाची मी गेल्या 5 जन्मांपासून वाट पाहत आहे. नेत्रा, तुला काय वाटलं मी तुला अर्जुन समजेन? तुला ओळखू शकणार नाही. तू माझा अर्जुन नाहीयेस हे मला चांगलंच माहिती आहे. नेत्रा, हे काय बोलतेस तू? अर्जुनाला हे माहीतच नाहीये की मी एक नागिण आहे आणि हे सुद्धा की गेल्या 5 जन्मापासून नागमणीसाठी हे युद्ध सुरू आहे. तू फक्त सुंदर नाहीयेस, बुद्धिमान सुद्धा आहेस. मी चांगलाच ओळखून आहे. आणि तू सुद्धा आता हे समजून घे की तुझा अर्जुन इथे नाहीये आणि येणार सुद्धा नाही कधीच. कुठे आहे तो? कुठे आहे? सांग. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. तो म्हणाला की त्याला लिफ्ट हवी आहे आणि मग कशाने तरी वार केला. असं करण्यामागे काय कारण असेल? हा, तो चोर तर वाटत नव्हता. मग असं का केलं असेल त्याने? चोरी सुद्धा नाही केली तर नेत्रा,
त्याने नेत्राबरोबर काही बरं वाईट तर केलं नसेल ना? माझा अर्जुन कुठे आहे सांग. सांग. तू कितीही रूप बदललेस तरी गुण मात्र नाही बदलणार. विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्याचा विनाश जवळ आला आहे त्याची बुद्धी त्याचे असे पतन करत राहते. विनाश माझा नाही तर तुझा होणार आहे नेत्रा. लक्षात ठेव, ज्या अर्जुनचा तू विचार करतेस तो आता इथे कधीच येणार नाही. त्यापेक्षा माझा स्वीकार कर. लग्न कर माझ्याशी, माझ्या बरोबर उभी राहा आणि तो नागमणी मला मिळवून दे. मी राजा आणि तू माझी दासी हो.